रामकृष्ण हरी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळची चूल पेटवली होती आईने. आईचं पाणी तापवणं चालू होतं आणि पोरांच्या आंघोळ्या चालू होत्या. म्हटलं अण्णांनी शेळीला मगाची कणसं दिली, ती थोडीशी तोडून टाकावं म्हणून इळा हातात घेतला. तर बघा कसा माझा मोये झाला. सगळी कामं आवरली. मी पप्पा गेलो गवत काढायला. आम्ही गवत काढत होतो. पोरं लगेच मागचं गबाळ उचलायला तयार झाले. टब घेऊन आले. साईदादा भरून देत होता आणि श्लोक टाकून येत होता. नंतर शिवण्या आणि रुजुता आम्हा दोघांना चहा घेऊन आली छान असा. शिवण्या आणि रुजुता बोलली आम्ही गवत टाकणार. दोघींनी टब भरले आणि घेऊन निघाल्या. त्यांना काटे टोचत होते म्हणून पुन्हा टब मागं घेऊन आले. हा ठेव खाली. ए माकडी, तूच माकडी. काम करायची तर भरपूरच हाऊस, पण काटे त्यांना टोचत होते. रुचिताही आरडत होती, शिवण्याही आरडत होती. अशी आवाज काढायची. माझा टोप जेवली. म्हणते मला मधमाशी भेटली होती, ती आवाज बघ कसा काढत होती सांगत होती. नंतर ना आमचं थोडंसं खुरपून झालं आणि घरी निघालो. शिवण्याला मी माझं टॅलेंट दाखवत होते. बघ मी काठी कशी खांद्यावर घेऊन न पकडता चालू शकते. शिवण्या बोलली थांब तुझा व्हिडिओ काढते. घरी आले तर आईने छान अशा चुलीवरती शिंगोळ्या बनवल्या होत्या आणि भाकरी करत होत्या गरम गरम. एवढा भारी वास सुटला होता की आता लगेच जेवायला बसू की काय. शिवण्या लगेच बसली कडक कडक भाकरीचा पापुडा खायला. आईला मस्का लावत होती. आई खूप छान केली ग, खूप छान केली ग. नंतर ना मी गेले गावामध्ये पाणी आणायला. पाणी संपलं होतं. मग पोरांना पहिलं थोडंसं खायला घेतलं आणि दोघांना 2 बॉल घेतले, साईला आणि श्लोकला. जार भरून घेतले 2 आणि भाऊंना पेट्रोल पाहिजे होतं म्हणून पेट्रोलची बाटली भरून घेतली. घरी आले तर हे लोक जेवत होते. साईचं आणि बाबांचं जेवण झालं होतं. मी पण बसले जेवायला. जेवण झालं, थोडासा आराम केला. श्लोक आणि ते बॉल खेळत होते. त्यांचा बॉल गेला पत्र्यावरती. श्लोकचं टॅलेंट तर विचारूच नका, कुठूनही उड्या मारतो. संध्याकाळी पुन्हा आम्ही गेलो वांग्यामधलं गवत काढायला. मुंबईला जायच्या आधी म्हटले गवत काढून झालंच पाहिजे. आम्ही गवत काढत होतो आणि पोरं बॅट बॉल खेळत होते. त्यांची ड्युटी चालू होणार होती. आमचं थोडंसं गवत काढून झालं का गवत उचलायचं. नंतर त्यांचे काका आले. काकांना ते मस्करी करत होते. काका इकडं बघा, इकडं बघा. काका म्हटले नाही, तुम्ही खूप मस्ती केली, बाद झाली. नंतर ना संध्याकाळी घरी आल्यावर पपया छान पिकल्या होत्या. पोरांना छान अशा पपया कट करून दिल्या आणि सगळ्यांनी पपया खाऊन घेतल्या. नंतर मला गावामध्ये काम होतं आणि शिवाने बोलली आम्हाला चॉकलेट आण. मग त्यांना चॉकलेट घेतल्या आणि जार भरून घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला?